प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली आणि वाईट अशी दोन्ही माणसं आहेत. जर दुर्दैवाने ती आपल्या नशिबी आली तर आपला कुठेतरी घात होतो. परवा मी ऑफिसला यायला निघाले तेव्हा एक व्यक्ती गॅसचं रीडिंग घेण्याकरता त्याने बेल वाजवली आणि एकदम पटकन असा घरात घुसला. मी त्याला म्हटलं थांबा इकडेच. म्हटलं कितीही तुम्ही तुमचं युनिफॉर्म घातलेला असतात तरी तुमचं मला आय डी प्रूफ दाखवा. लगेच त्याने त्याच्या खिशातनं एक आय डी प्रूफ काढलं आणि सांगितलं की तो महानगर गॅसचा एक सर्वंट आहे, जिथे तो कंपनीत काम करतो आणि मीटर रीडिंग घेण्याचं ऑथॉरिटी त्याला आहे. आज हे मी तुम्हाला अशा करता सांगते की अशा अनेक काही गोष्टी ऐकायला येतात की खोटी प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेटसुद्धा आज अगदी सर्रास समाजामध्ये फिरत आहेत. तुमच्याकडनं फी घेऊन, तुमच्याकडनं वकालतनामा सही करून ते कोर्टामध्ये केसेस फाईल करतात आणि त्यानंतर पैसे उकळतात. अक्षरशः हे असे वकील पैसे उकळतातच, त्याला काही फी घेणं म्हणत नाही आणि त्यानंतर मग काही रिस्पॉन्ड करत नाहीत. तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे लकीली त्यांनी फोन उचलला, पैसे परत मागितले तर ते पैसेही देत नाहीत. त्यामुळे लक्षात घ्या, एक योग्य वकील किंवा तो वकील आहे की नाही याचं प्रत्येकाला एक आय कार्ड दिलेलं आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, हायकोर्ट बॉम्बे हे आम्हाला ऑथोराईज असं एक आय कार्ड देतात. हे आमचं ओळखपत्र आहे असं म्हटलं तरी चालेल. याच्यावर आमचा रेसिडन्स असतो, पूर्ण नाव असतं, त्यानंतर रोल नंबर असतो, जो आमच्या प्रत्येक वकालतनाम्यावर म्हणजे जे कागदपत्र आहे की बाबा हा क्लायंट मला अपॉइंट करतोय त्यावेळेला हा रोल नंबर आमच्या त्या कागदपत्रावर, त्या वकालतनामावर रजिस्टर असतो. तिथे लिहिलेलं असतं की स्नेहा दीक्षित सो अँड सो क्लायंट करता काम करणार आहे किंवा सो अँड सो व्यक्तीने स्नेहा दीक्षित हिला अपॉइंट केलेलं आहे आपली केस लढण्याकरता. किंवा कधी कधी जज साहेब सुद्धा केस चालू असताना बाजूच्या त्यांच्या टायपिस्टला सांगतात की अरे त्यांचा रोल नंबर टाका कम्प्युटरमध्ये आणि बघा की हे ऑथोराइज्ड आहेत की नाही, कारण अशा केसेस बऱ्याच झालेल्या आहेत. आणि म्हणून आज म्हटलं की तुम्हाला सांगण्याकरता की तुम्ही अगदी कुठच्याही वकिलाकडे गेलात तरी मला माहिती आहे की चांगलं ऑफिस किंवा चांगली प्रॅक्टिस किंवा आपल्याला एक जजमेंट येऊन जाते की हां बाबा हे काय चुकीची प्रॅक्टिस करणारे नसतील किंवा खोटा लॉयर नसेल. परंतु आजकालची दुनिया आहे, आपल्याला दूध आणि ताक याच्यामध्ये सुद्धा कधी कधी गफलत होते. अशा प्रकारच्या ह्या समाजामध्ये खोटे प्रॅक्टिस करणारे लॉयर्ससुद्धा बरेच आहेत. तुम्ही कुठेतरी सतर्क राहा, तुम्ही फसू नये म्हणून आज हे आय कार्ड मी माझं स्वतःचंच तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये आम्हाला कधी एनरोलमेंट मिळालेलं आहे आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, हायकोर्ट बॉम्बे ह्यांच्याकडनं आम्हाला हे आय कार्ड मिळतं. त्यामुळे कधीही तुम्ही नवीन वकिलाला भेटलात तरी एक पोलाइटली असं तुम्ही त्यांच्याबद्दल एक बेसिक माहिती घेऊ शकता आणि त्यानंतरच आपली स्वतःची केस त्यांना सुपूर्द करू शकता. ही बाब लक्षात ठेवा, फसू नका. धन्यवाद.